दारव्हा तालुक्यात असलेला मात्र यवतमाळ विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या बोरी अरब येथील प्रमुख मार्गावर बांधकाम सुरू असलेल्या फ्लायओव्हर टू अडाण रिव्हर या मोठ्या पुलाचा बांधकाम पूर्ण होण्याचे नाव घेत नाही। यामुळे या पावसाळ्यातही बोरी येथील नागरिकांना व सर्व प्रकारच्या वाहन चालकांना नदीत आलेल्या पुरातून मार्ग काढून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे। जोरदार पावसामुळे बोरी येथील अडाण नदीचा पाणी लहान तसेच जीर्ण झालेल्या पुलावरून वाहते, कारण या नदीवर सुरू असलेल्या मोठ्या पुलाचं बांधकाम पूर्ण होण्याचं नाव घेत नाही। त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही आपला हातात जीव घेऊन सर्वांना नदी पार करावी लागत आहे। यापूर्वी या नदीत आलेल्या पुरात माणसे जनावरे वाहून गेल्याच्या घटना घडल्या। प्रचंड पावसाने येथील वाहतूक दरवर्षी ठप्प पडून एसटी महामंडळाच्या बसेससह सर्व वाहनांना यवतमाळ दारव्हा जाण्यासाठी नेर किंवा आर्णी मार्गे असा दूरचा प्रवास करावा लागतो। तर दुसरीकडे सर्वांना सुविधा व्हावी यावर सुद्धा बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासन उदासीनता बाळगताना दिसतेय। या पावसाळ्यापूर्वी बोरी येथील अडाण नदीवरील या पुलाचं बांधकाम पूर्ण झालं नाही अशी नागरिकांची तक्रार आहे। तर दुसरीकडे पावसाळ्यामुळे पुलाचं बांधकाम रखडलं अशी भूमिका सदर विभाग मागील अनेक वर्षापासून घेताना दिसतो। मात्र इतके वर्ष होऊनही पुलाचं बांधकाम का रखडलं हा प्रश्न बांधकाम विभाग, जिल्ह्यातील जनप्रतिनिधी व प्रशासनासमोर नेहमीचा झाला आहे। बोरी गावातून वाहणाऱ्या अडाण नदीचं पात्र मोठं असल्याने येथे मुसळधार पावसात दरवर्षी पूर परिस्थिती राहते। पावसामुळे नदीत पूर आल्याने वेळोवेळी यवतमाळ दारव्हा मार्गावरील वाहतूक ठप्प होऊन यावर्षीही सर्वांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागतोय। मागील 4 वर्षापासून या पुलाचे बांधकाम पूर्णत्वाकडे नेण्यावर बांधकाम विभागाचं प्रशासन कुचकामी ठरल्याचे दिसत आहे। त्यामुळे आता बांधकाम विभागाला वठणीवर आणून जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी पावसाळा संपताच या पुलाचे बांधकाम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश देण्याची गरज निर्माण झाली आहे।